आजचा दिवस बाईकवरून तर सुरू झाला आणि मला अंदाज नव्हता की आज एवढं काय घडेल. श्री स्वामी समर्थ बाबांनो, मी योगेश आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. मॉर्निंगला सकाळची कामाला जाणाऱ्यांची गडबड, बाईकवाल्यांची, कारवाल्यांची गडबड असते. सकाळची धावपळ सगळ्यांनाच असते. त्यामुळे सगळी आपापल्या कामात निघत असते. ते सगळं जर बघितलं तर आनंद वाटतो. सकाळी सगळ्यांना एक नंबर वाटत त्या, कारण दिवस नवीन आलेला असतो. नवीन दिवसाची सुरुवात नेहमी सुंदरच वाटायला पाहिजे. कारण कसं आहे, दिवसाची सुरुवात जर सुंदर असेल, आनंदी असेल तर दिवस खूप चांगला जातो. त्यामुळे भावांनो, पॉझिटिव्हली काय असेल ते करत जावं. पॉझिटिव्हलीच पहिल्यांदा तुम्ही अप्रोच ठेवत जावा, म्हणजे दिवसाची सुरुवात चांगली होईल. आजचं डेस्टिनेशन होतं सांगली दत्त शुगर फॅक्टरी. दत्त शुगर फॅक्टरीमध्ये थोडंसं काम होतं, तिथं गेलेलो. तिथं थोडंसं शूट करून घ्यावं म्हटलं. नारळाची झाडं एवढी होती की गाडी लावताना भीती वाटायलेली, नारळावरनं पडला तर गाडीच कार्यक्रमच. कारण एवढी मोठी झाडं आणि त्याच्यात एवढ्या हाईटवरून नारळ जर पडला तर खूप डॅमेज होणार ह्याची भीती वाटायलेली. बघा किती नारळाचे झाड किती उंच आहेत ते. तिथून निघालो आरक शुगर फॅक्टरीसाठी. आळवे सरांसोबत प्लॅन झाला होता. 2 शुगर फॅक्टरी आणि बँकेची व्हिजिट करायची होती. त्यामुळे आरक शुगर फॅक्टरी सेकंड राहिली, तिकडे जायचं होतं. आज कार जास्त करून मी जास्त चालवली नाही, कारण अभिसरांचे बंधुराज दोघंजण होते. त्यामुळं त्याने पण अवधूत होता, अवधूतने पण जरा गाडी घेतली. तिथून निघालो आम्ही आरक शुगर फॅक्टरीसाठी. दत्त इंडिया शुगर फॅक्टरी खूप मोठी आहे. खूप म्हणजे खूप मोठी आहे, कारण त्यांचं गाव जास्त असल्यामुळे तिथं ट्रॅक्टरचं आणि ते प्रमाण जास्त आहे. तिथून आर्क शुगर फॅक्टरीला निघताना अवधूतनं गाडी घेतली होती. अवधूत म्हटला, मी घेतो योग्यता, तुम्ही पाठीमागं बसा जरा निवांत. पाठीमागं बसून असं शूट केलं. गणपती बाप्पा मोरे म्हटलं. हनुमान जे आमच्या सोबतच असतात, जय हनुमान म्हटलं. हनुमंत सदा सहाय. ते तिथून पुढे आल्यानंतर आरकला आत एक रोड आहे, तिथं बघितलं तर आंब्याची झाडं एवढी एवढी कलमे आहेत. पण त्याला एवढं मोहर लागला होता आत्ताच, त्याला लिमिट नाही. पण एवढा मोहर तसं शेवटपर्यंत त्याचं पीक मिळालं पाहिजे, त्यासाठी कसली तर फवारणी करतात, ते करणं गरजेचं आहे असं अभि सर म्हटले. कारण एवढा मोहर जर लागला तर त्याचं पीक पण तसं जास्त आलं पाहिजे. तसं होत नाही. आरक शुगर फॅक्टरीला गेलो. तिथं जाताना रस्ता खूप, म्हणजे नवीन रस्त्यानेच आम्ही गेलो होतो. आम्हाला माहीत नव्हतं. अवधूत म्हटला इथून रस्ता म्हणून आम्ही त्या रोडने गेलो. तर इथं बैलगाड्या आणि ट्रॅक्टर सगळं बघितलं, कारण रस्ता लय कंजेक्टेड होता. भावानं कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, एवढं लक्षात ठेवा. कष्ट केलं तरच आपल्याला खायला मिळते, नाही तर कोण आणून देत नाही. जग नावं ठेवायसाठी फक्त. तुम्ही चांगलं केलं तरी पण नावच ठेवणार, आणि काय वाईट केलं तरी पण नावच ठेवणार, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं कष्ट करा, एन्जॉय करा. आपण कष्ट करतोय, आपण एन्जॉय करायचं, आपण व्यवस्थित राहायचं, बाकीच काय नाही. इथून आतल्या साईडला रस्ता, कच्चा रस्ता लागला परत. चला म्हटलं असू दे, जाऊया. इथे काहीतरी टाक्या बांधायचं काम चालू होतं, म्हणजे फॅक्टरी अजून डेव्हलपमेंटचं काम चालू दिसत होतं. इथं सगळीकडे कामं दिसायला लागली. तर बरं म्हटलं असू दे. पुढे गेल्यावर एवढं मोठं त्याने ते काळ्या कागदाचं पूर्ण पॅकचं असं शेड बांधायचं चालू होतं, लाकडी. अभिसरांना विचारलं तर ते म्हटले साखर गोडाऊन म्हटलं जातं त्याला. ते टेम्पररीच असतं, पण आता सीझन चालू झाले, ते साखर ठेवायसाठीच बांधतात आता. ते त्याच्यात पाणी वगैरे, हवा वगैरे काही जात नाही, त्यामुळे ते एकदम सुखरूप असतंय. ओके म्हटलं, चला म्हटलं, शूट घेत घेत जाऊ म्हटलं, काय असेल ते आपण परत माहिती घेऊ म्हटलं. पुढे गेल्यानंतर सगळीकडे रस्ता खराब दिसत होता. म्हटलं असू दे, चला म्हटलं, काय आता. आम्ही तिथून पुढे आलो, गाडी पार्क केली. आम्ही सर इथं होते. सगळे बऱ्यापैकी इथं अवधूत आत गाडीत बसला होता. बऱ्यापैकी सगळीकडे ट्रॅक्टर दिसायला चालू झालं. बरं म्हटलं. मोहन शुगर असं नाव. तिथून बाहेर आल्यानंतर महिंद्राचे 555 सलग 2 दिसले. एक नंबर ट्रॅक्टर, एक नंबर चालतोय म्हणतात माणसं. दोन्ही पण महिंद्राचे ट्रॅक्टर होते, आणि बऱ्यापैकी ह्या फॅक्टरीला महिंद्राचेच ट्रॅक्टर मला दिसले. ऊस चालू होतं सगळीकडे, इथं पण महिंद्राच होता. तिथून आम्ही बाहेर पडलो. मला एक प्रश्न पडला, ट्रॅक्टरवाले आहेत पण बैलगाड्यांचं किती हाल होत असेल. बैलांचं एवढा हाल आहे की त्याला लिमिट नाही. तिथून पुढं आल्यानंतर
ही फॅक्टरी कशाची आहे मला समजली नाही. मी विचारलं तर तिने सांगितलं जे वेस्टेज पाणी आहे ते क्लीन करण्यासाठी वापरलं. तिथून पुढे आलो, लांबूनच हॉर्न मारला कारण जवळ हॉर्न मारणं चुकीचं आहे म्हटलं. काकाने लांबनच हात केला, जावा जावा तुम्ही इथं जावा, हॉर्न मारू नका. बघितलं तर एवढी जनावर होती की त्याला लिमिट नाही. इथून पुढे एक इन्सिडेंट घडला, तो बघा जरा. त्याच्या पुढे कोण आलं ना. इथं ॲम्ब्युलन्स आली होती सांगलीतून. तुम्ही जेव्हा कोल्हापूरला जाता जयसिंगपूरच्या तिथं रस्त्याचं काम चालू आहे, पुढे गेलात की तिथं एवढं जॅमिंग झालं होतं की लिमिट नाही. ॲम्ब्युलन्स आलेली, तुम्ही गाडी चालवला, ट्रॅफिक क्लिअर करायला बाहेर उतरतो म्हटलं. पण ऑफिसर म्हटले तुम्ही गाडीत बसा म्हटलं. आम्ही आणि अवधूत दोघंजण उतरतो. पण ते म्हणायला आले की गाडीवाले कोण साईडला घेण्यात आले, आर्ग्युमेंट करायला लागले. इथं आमचा वाद बऱ्याच जणांसोबत झाला की कमर्शियलवाली बऱ्यापैकी ट्रक किंवा हे छोटा हातवाले ह्या अवधूतून ती सगळ्यांसोबत भांडणं आमची चालू झाली. गाड्या साईडला घेणं, ती ॲम्ब्युलन्ससाठी वाट काढली. जी गाडी साईडला घेत नव्हती तिथे ॲम्ब्युलन्सच्या पाठीमाने परत गाडी दाबायची चालू केली होती. असू दे आता, जाऊ दे, कोण पण जाते ती पण जाऊ दे, पण जाऊ दे गाडी बंद करा. आमच्या 2 कार्यकर्त्यांनी ते हे केलं. परत गाडीत आल्यावर सांगायला लागले की आपण गाडी सगळ्या बाहेर काढत होतो, पण पुढची माणसं अशी होती की जेवढी मोठी गाडी तेवढी खोटी बघा, जेवढ्या जास्त किमतीची गाडीवाली तेवढी कमी किमतीची बघा. ह्यात असं निदर्शनात आलं. पुढे एक फॉर्च्युनरवाला होता, त्यानं गाडीच अडवली लावलेली. त्याला सांगितलं तर तो म्हणायला आला की पुढच्या पहिल्यांदा गाड्या काढल्याशिवाय मी माझी गाडी करणार. म्हणजे एवढी खालच्या पातळीची लोक आहेत, तुमचा पैसा काय जाळायचा आहे, काय उपयोग आहे त्याचा. मी मोबाईल घेतला नव्हता, अवधूत आला, अवधूत सरळ भावांनो तुम्ही केले ते कार्य सगळ्यात मोठं आहे. कारण त्याच्या घरातली व्यक्ती ज्याच्या घरातली असते ना त्या ॲम्ब्युलन्समध्ये, त्याला त्या गोष्टीची किंमत असते. ह्या माणसांना, भिकारचोट माणसांना कोणाची किंमत नसते. त्याला जर तेवढी आत्मीयत असते ना, त्यानं अगोदरच गाडी साईडला घेतली असती, वाट दिली असती. तिथून वडगावात आलो तोपर्यंत वडगावात पण तो ॲम्ब्युलन्सचा आवाज असं भीती वाटत होती. आज दिवस असा गेला कारण मावशीचं ऑपरेशन झालं होतं, तिकडं ती दवाखान्यात होती. इकडं ह्या ॲम्ब्युलन्सचा आवाज असं धडके भरल्यासारखं व्हायला लागलं होतं सगळं. भावांनो, नॉट अ जोक, अवस्था वाईट असते. ॲम्ब्युलन्समधनं ज्यावेळेस स्वतःचं पेशंट नेतो ना त्यावेळेस जाणवतं की काय कंडिशन असते ती. कारण मी ते भोगलंय, समजलंय. 1 सेकंद खूप महत्त्वाचा असतो. ॲम्ब्युलन्सचा सायरन जो वाजत असतोय ना, ज्याच्या घरातल्या पेशंटला नेलेलं असते किंवा ज्याच्या घरातलं पेशंट असते ना त्याची कंडिशन खरंच लई खराब असते. भावांनो कुठं तर माणुसकी ठेवा. पैसा ढीक कमवून काय उपयोग नाही, जाताना सगळे इथंच ठेवून जायला लागतंय बघा. आजचा दिवस बाईकवरनं तर सुरू झाला, पण अंदाज नव्हता की एवढं काय घडेल. भावांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.